स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता आहे आणि पुन्हा एक परिपत्रक आलेलं आहे। हे बघा परिपत्रक, महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र मार्गदर्शन केंद्र नवीन प्रशासकीय इमारत आहे नागपूरचं सिव्हिल लाईनचं हे पत्र आहे। नागपूरच्या विद्यार्थ्यांकरिता आहे। 25 तारखेचं हे पत्र आहे। बघा, प्रति मान्य शिक्षणाधिकारी पंचायत समिती नागपूर जिल्हा सर्व, नंतर मान्य प्राचार्य मुख्याध्यापक सर्व प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय आणि नागपूर। बघा समोर काय म्हटलेलं आहे, विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणार्थींना रिजॉईनिंग बाबत सूचना। म्हणजे हे शिक्षण विभागाचं शिक्षण आस्थापनाचं हे परिपत्रक आहे, जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की अजूनपर्यंत परिपत्रक काढलेलं नाही आणि उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याला जॉईनिंग दिलं जाणार नाही, परंतु त्यावरती परिपत्रक काढलेलं आहे आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। संदर्भ दिलेला आहे, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग शासन निर्णय, हा 10 मार्चचा जो शासन निर्णय आहे आपला 2025चा, त्याचं ते परिपत्रकाचे आणि संदर्भ दिलेला आहे। महोदय काय बघा, महोदय महत्त्वाचं आहे। वरील संदर्भित करण्यात येते की म्हणजे विषयानुसार आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडे कार्यप्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ शासन निर्णय 11 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। सदर योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येत आहे। तिचा मुख्य उद्देश राज्यातील तरुणांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात प्रशिक्षणाची संधी देऊन त्यांच्यात आवश्यक ते कौशल्यांचे संवर्धन करणे हा आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा 10,000 रुपये इतके मानधन शासनाकडून दिले जाते। यामुळे विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक सहाय्यच मिळत नाही, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवसुद्धा आणि संधीसुद्धा दिली जाते, जे भविष्यातील रोजगार संधीसाठी उपयुक्त ठरते, असं या योजनेचा उद्देश आहे। समोर काय म्हणते बघा, वरील शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याकडे कार्यरत असलेल्या कार्यकाळ संपलेल्या प्रशिक्षणार्थींना 30 एप्रिलपर्यंत काय करून घ्या, रिजॉईनिंग करून घ्या, असं त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे। आता आपल्याकडे उरलेले आहेत फक्त 2 दिवस, या 2 दिवसांमध्ये रिजॉईनिंग करून घेणार आहेत। आपण सर्वांनी प्रोफाईल अपडेट केलेला आहे। त्या खालचा विषय बघा काय म्हटलेलं त्यांनी, सर्व संबंधित आस्थापनांनी दिनांक 30 एप्रिल 2025 पूर्वी कार्यप्रशिक्षणार्थींना तात्काळ रिजॉईनिंग करून घ्यावे, तात्काळ रिजॉईनिंग करून घ्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांची नोंद संबंधित पोर्टलवर करण्यात यावी। विद्यार्थी मित्रांनो, हीच एक आपली आस्थापनाची म्हणजे महत्त्वाची बाब होती। त्यात आपल्याला काय करायचं आहे बघा, सहपत्र जोडायचं आहे, आस्थापनाचे स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे, नंतर सहपत्र काय असणार आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा आदेश तथा प्रशिक्षणार्थीचे स्वयं घोषणापत्र, असं या ठिकाणी पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र शिक्षणाधिकारी आपलं त्यांचा आहे, त्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आनंदाची बातमी आहे। जे शिक्षण विभागाचे विचार करत होते विद्यार्थी, अजूनपर्यंत आस्थापनेला लेटर आलेलं नाही आहे, आस्थापनेकडून आपल्याला पत्र आलेलं नाही आणि शेवटी हे पत्र निघालेलं आहे आणि या निघालेल्या पत्राचीच आपल्याला म्हणजे आनंदाची वार्ता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचे आहे। आस्थापनाशी पुन्हा आपल्याला संपर्क करता येणार आहे आणि तुम्ही तुमच्या जे BO आहेत किंवा मग गट शिक्षणाधिकारी आहेत किंवा मग इतर त्या BRC मधले जे काही पोर्टल बघणारे असतील त्यांना तुम्ही तसे सांगू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही आपली विचारणा करू शकता की जॉईनिंग झाली की नाही। तर हीच आपली आनंदाची बातमी होती। ही बातमी आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा। धन्यवाद।